नमस्कार, मी आलो आज विंग गावामध्ये. उद्या होणारं MH50 केसरी आदत बैल भव्य आणि दिव्य असं मैदान विंगकरांचं विंग रिटर्न मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्या दिनांक 6/12/2024 रोजी भव्य आणि दिव्य असं आदत बैल मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे. या मैदानाच्या बक्षिसाची रूपरेषा अशी आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 71,000 रुपये व मानाच्या ढाली. 2 नंबरचं बक्षीस 41,000 व मानाच्या ढाली. 3 नंबरचं बक्षीस 31,000 व मानाच्या ढाली. 4 नंबरचं बक्षीस 21,000 मानाच्या ढाली. 5 नंबरचं बक्षीस 11,000 मानाच्या ढाली आणि 6वं बक्षीस 7,000 मानाच्या ढाली. सुंदर असं विंगकरांचं एक पारदर्शक मैदान उद्या संपन्न होणार आहे. जवळजवळ या मैदानाची नोंद आता पूर्ण होत आलेली आहे. मोजक्याच नोंद या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. जे बैलगाडी मालक अजून गाड्या नोंद करायचे राहिलेत त्यांनी आपल्या गाड्या ताबडतोब या ठिकाणी नोंद करून घ्यायच्या आहेत. खरोखर मैदानाची जी थोडीशी शंका होती ती आयोजकांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. अलीकडच्या ज्या 3 फट्या होत्या त्या जरा खालती होत्या. जवळजवळ 150 ते 200 ट्रॉली माती टाकून या फट्यांची पूर्णपणे या ठिकाणी लेवल केलेली आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी कुठलीही मनामध्ये न शंका बाळगता आपल्या गाड्यांची नोंद ताबडतोब करून घ्यायची आहे. सुंदर आणि एक पारदर्शक मैदान जिथं खाली झेंड्यावरती खाली पट्टी असणार आहे. पट्टीचा निकाल बघूनच वरती निकाल बैलगाडी मालकाला दिला जाणार आहे. एक नियमबाह्य आणि असं नियम पाळून हे मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपल्याला हे मैदान पाहायला मिळणार आहे. जे अजून बैलगाडी मालक गाड्या नोंद करायच्या राहिलेत त्यांनी गाड्यांची नोंद करून या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीला सहकार्य करावं हीच या ठिकाणी विनंती करतो. त्याचं काम चालू आहे बघा. आणि ह्या सगळ्या फाट्यांची लेवल बघू शकता आता एकसारखे. ह्या बांधाच्या खाली ज्या फाट्या दिसत होत्या ज्या फाट्याला प्रॉब्लेम येत होता म्हणजे खाली ह्या 3 फाट्याला प्रॉब्लेम येत होता खाली डबऱ्यात होत्या ते आता एकसारखे एक लेवल फाट्यांची केलेले आहे बघू शकताय. हे ट्रॅक्टरचे फाटाची तास उजराय चालू आहे. फाट्या 1 नंबरमध्ये आहेत. कुठेही खडा वगैरे दगडा नाही. सगळी वेचून घेतलेली आहेत फाट्यात बघू शकता. फाट्या तुम्ही कुठेही दगडं वगडं काही असं खडा लागणं शंका नाही. ही मौरान आहे अगदी. खडा कुठेही दिसणार नाही तुम्हाला शेवटपर्यंत. आणि तास उजरून आता काम चालू आहे.